हॅलो, वेलकम टू सीझन बाय सिद्धार्थ. आज माझा सुट्टीचा दिवस आहे. आज मी माझ्या किचनमध्ये नाही आहे. आज आम्ही कुठेतरी बाहेर आलेलो आहोत आउटिंग करायला. कुठे आलेलो आहोत? एका छानशा फाईन डाईन रेस्टॉरंटमध्ये आलेलो आहोत. सो टुडेज एपिसोड इज अ व्हेरी डिफरंट एपिसोड अँड आय एम शुअर यू आर गोइंग टू एन्जॉय इट. Hello, hi. Hi, Good Sagar. morning. Good morning. Hi. Hello, Welcome hello. to Eva. थँक्यू Please have a seat. थँक्यू. सो सागर, वेलकम ऑन सीझन बाय सिद्धार्थ. Welcome to Eva, Siddharth. थँक्यू सो मच. सो आपल्या दर्शकांना सांगूया की आज आपण हा स्पेशल एपिसोड जो करतोय हा एवा इन युअर ब्युटिफुल रेस्टॉरंट. Right. सो हे एवा, हाऊ डिड यू स्टार्ट एवा, कसं झालं, वॉज वॉज युअर जर्नी, काय बॅकग्राऊंड आहे ह्याचं एक जरा आपल्या दर्शकांना एक ब्रीफ मध्ये सांगायला. Right. So Eva is basically it was a very beautiful journey. खूप अप अँड डाऊन होते. एव्हा जेव्हा आम्ही स्टार्ट केलेलं तेव्हा म्हणजे जेव्हा तुम्ही एक रेस्टॉरंट तुम्ही स्टार्ट करताय 5,000 स्क्वेअर फीटचं रेस्टॉरंट मी स्टार्ट करताय तेव्हा त्याला प्राईम पुण्यामध्ये ते पण प्राईम पुण्यामध्ये. करेक्ट. सो त्याला खूप म्हणजे आम्हाला जवळजवळ 6 ते 7 महिने लागले आम्हाला पूर्ण हे सेटअप उभा करायला. ओके. इट वॉज अ व्हेरी ब्युटिफुल जर्नी. पण हा कन्सेप्ट कुठनं आला म्हणजे एवाचा? सो एव्हा हे म्हणजे कॉन्सेप्ट जो आहे याचा फाईन डायनिंगचा कॉन्सेप्ट आहे. Okay. आणि त्याच्यामध्ये आम्ही ग्लोबल क्युझिन ठेवलं. ग्लोबल क्विझिन. Yes. सो म्हणजे यू हॅव ओरिएंटल सुद्धा, थोडं कॉन्टिनेंटल सुद्धा, थोडं कॉन्टिनेंटल आहे, ओरिएंटल आहे आणि प्लस इंडियन सुद्धा. जे लोकांचं कम्फर्ट फूड असतं करेक्ट, ते तर करेक्ट, आहेच. करेक्ट. सो हे कॉन्सेप्ट जे आहे ती म्हणजे बेसिकली आम्हाला असं जागा बनवायची ती जिथे तुम्ही कम्फर्टेबली खाऊ शकता, व्हेरी नाईस. तुम्ही कम्फर्टेबली येऊ थँक्यू सो शकता. मच. So it's not just food. We also have crafted cocktails. Acha. Craft beer. We also known for our Oh, craft very beer. good. Very nice. And plus the coffees are. Coffee is beautiful also, here. yeah, I think So smells please- very nice. Yes. It is very good. Thank you. So, So it's not just a restaurant. It's a cafe. You can say. You can. It's a fine dine restaurant. आणि Plus किती कव्हर्स आहे तिथे? इथे around 150 covers आहेत. 150 covers. Very It's a nice. rooftop restaurant. इथे खालती आणि वरती सेक्शन Superb. पूर्ण 150 seating. आय थिंक पुण्याच्या या वेदर मध्ये रूफटॉप इज ऑलवेज अ विनर. Yes, always, Great, great. always, always. आणि तुझी पर्सनल जर्नी म्हणजे बिफोर एवा व्हॉट हॅव यू डन? सो ॲज अ प्रोफेशन आय एम अ शेफ. ओके. सो मी माझं culinary आर्ट्स मी कॅनडामधनं केलं. Okay, very good. देन आय वर्क देअर फॉर 7 years. अरे वा. आणि नंतर मी येऊन मी पहिलं माझं रेस्टॉरंट जे आहे ते रसलनेस नावाने ओके. ते मी 2018 मध्ये सुरुवात केली. ऑल राईट. व्हेरी तेव्हा नाईस. 2018 मध्ये रसलनेस चालू झाल्यानंतर मी सो अजून रसलनेस चालू आहे. हो सो रसलनेस पीक कोविड मध्ये सुद्धा यू मॅनेज टू टेक. वॉज अ टफ टाइम बट वी वेंट थ्रू इट व्हेरी अँड गुड. वॉज नाव इट्स अ व्हेरी सक्सेसफुल रेस्टॉरंट इन पुणे. व्हेरी नाईस. आणि मग 2 वर्षापूर्वी आम्ही हे नवीन रेस्टॉरंट चालू केलं Okay. एवा. सो एवाचं आज 2 वर्ष झालेली आहेत. त्याबद्दल सागरला आणि तुझ्या टीमला थँक्यू कॉंग्रॅच्युलेशन. सो मच. थँक्यू विश यू मेनी मेनी मोर इयर्स अहेड. थँक्यू सो मच. ओके. सो एवाचं जर आपण फूड बद्दल म्हणालो, ड्रिंक्स तर तू सांगितलं क्राफ्ट बिअर्स आहेत, छान कॉफीज वगैरे आहेत, बट फाईन डाईन फूड. सो फाईन डाईन मध्ये म्हणजे व्हॉट इज युअर मोस्ट पॉप्युलर डिशेस किंवा काय सर्वात इकडे लोकांना आवडतं? सुशी इथे लोकांचे खूप फेवरेट आहे. ऑल राईट. त्याच्यामध्ये व्हेज सुशी नॉर्मली सगळीकडे भेटत नाही, पण आपल्या इथे व्हेज सुशीज पण खूप फेवरेट आहेत लोकांच्या. त्याच्यामध्ये अवाकाडो मशरूम सुशी ओके. आणि नॉनव्हेजमध्ये प्रॉन्स टेम्पुरा सुशी. प्रॉन टेम्पुरा आणि Yes. अवोकाडो मशरूम सुशी. व्हेरी नाईस. सीझन बाय सिद्धार्थ ॲज यू नो इज अ कुकिंग चॅनल. राईट. सो आय वुड लाईक टू शो यू विथ युअर टीम अँड आपण असं एकत्र जर बनवू शकलो आज राईट. तर आय एम शुअर एव्हरीबडी विल नक्कीच लाईक टू सी. नक्कीच नक्कीच. Great. आणि विथ दॅट वी हॅव वन व्हेरी व्हायरल डेझर्ट. इट्स कॉल्ड पुलमी अप चॉकलेट. हो येस ऑफकोर्स. पुल मी अप सो आपण चॉकलेटच्या ते किती पण रील्स आली आहे. राईट. सो यू आर डुईंग दॅट एज सो आपण ते पण करू शकतो आज. व्हेरी नाईस. दॅट वुड पण बी नक्कीच ग्रेट. आपण आपल्या तुमच्या दर्शकांना आपण काही Great, रेसिपीज दाखवू शकतो. शंभर. ग्रेट. आणि त्या निमित्ताने आपल्या किचनचं पण एक साधा अंदाज होईल की छान कमर्शियल किचन वेल रन कसं असतं कसं असतं ते सुद्धा आपल्या व्ह्युअर्सला बघता येईल. ॲब्सोल्युटली. ग्रेट. आय थिंक व्हेरी नाईस. सो आपण एक काम करूया, कॉफी संपूया आणि मग वी शुड गेट शुअर गोइंग. शुअर ना? शुअर प्लीज. ठीक आहे. सो आपण आता सुशीचं पहिलं कॉम्पोनंट जो मेन इन्ग्रेडियंट आहे सुशीचा राईस. राईट. सो हा सुशीचा राईस आहे. हा शॉर्ट ग्रेन राईस असतो हा. करेक्ट. आणि हा खूप स्टार्ची असतो. ऍब्सोल्युटली. सो ह्याला आपल्याला एक 5 ते 6 वेळेस पूर्ण धुवून घ्यायला लागतो व्यवस्थित. करेक्ट. धुवून घेतल्यानंतर
मला वाटतं पाणी पूर्ण क्लिअर झालं पाहिजे. हा, पूर्ण पाणी पाणी याच्यात टाकल्यानंतर पाणी क्लिअर दिसलं पाहिजे. ठीक आहे. आणि मग त्याच्यानंतर आपण ह्याला एक अर्धा तासासाठी आपण भिजवत ठेवणार आहे. अच्छा, ओके. याच्यासाठी आपल्याला आता कमीत कमी आपल्याला कमीत कमी 5 ते 6 वेळेस धुवून घ्यायला लागणार आहे. सो बेसिकली हे पाणी जे आहे पूर्ण क्लिअर झालं पाहिजे. सो हे आता आपलं पाणी आहे ते क्लिअर झालेलं आहे पूर्ण. करेक्ट. सो आता हे इट्स गुड टू गो फॉर कुकिंग. सो हे आपण कशात शिजवतो? सो आता आपण हे पाण्यामध्ये राईस कुकरमध्ये शिजवू शकतो. तुम्हाला घरी तुम्ही भांड्यातही शिजवू शकता, आपला जसं आपण नॉर्मल राईस शिजवतो, पण त्याचा एक रेशो आहे. ह्याला 250 ग्राम राईसला 310 ग्राम पाणी घ्यायला लागतं. सो मी राईस पेक्षा वन पार्ट जास्त घ्यायला लागतं. ओके. सो असा याचा रेशो आहे. आता हा राईस अर्धा तास आपण भिजवलेला आहे. Correct. So आपण ह्याच्यामध्ये आता राईस कुकरमध्ये टाकून आपण आता शिजवून घेऊया. सो राईस कुकर मध्ये ह्याच्या एका वाटीपेक्षा थोडंसं जास्त पाणी लागेल. आणि आपण ह्याच्यात मीठ घालणार नाही, मीठ वगैरे काय मीठ काही ओके. ऑल राईट. सो आपण राईस शिजवून घेऊ. ओके. सो आता हा राईस झालेला आहे. राईट. हा आता एकदम गरम गरम राईस आहे आपला. आणि आता ह्या गरम गरम राईस मध्येच आपण ह्याचं सिझनिंग टाकणार आहोत. ओके. ते काय आहे? सो हे व्हिनेगरला आम्ही थोडं सीझन करतो. ह्याच्यामध्ये आम्ही शुगर, सॉल्ट आणि ॲपल आणि ऑरेंज असा फ्लेवर ह्याला करून, आणि मग हे साधारण 250 ग्राम राईससाठी आम्ही एक साधारण 30 ml आम्ही हे पूर्ण राईसमध्ये टाकतो. सो ह्याचा जो फ्लेवर आहे तो बेसिकली त्या सुशीच्या राईसला येतो. राईट. आणि हे गरम असतानाच केलं पाहिजे. त्याच्यामुळे ते ॲब्झॉर्ब हा सगळा व्हिनेगरचा फ्लेवर ॲब्झॉर्ब करतो. करेक्ट. सो हे आपण आता प्रॉन्स टेम्पुरा करणार आहोत. सो हे टेम्पुरा फ्लावर आहे, त्याच्यामध्ये आपण साधारण पाणी घालून साधारण ही कन्सिस्टन्सी आपल्याला लागते. ही सो टेम्पुराचं बॅटर बनवताना हे नेहमी थंड पाण्यात भिजवलं जातं आणि त्यांनीच तो असे क्रिस्पीनेस येतो. शिवाय जर तुम्ही बघितलात तर हे बघा, हे प्रॉन्स आहेत ना, ह्याला असे कट्स मारलेले आहेत, जेणेकरून जेव्हा ते फ्राय करू ते युजली जेव्हा प्रॉन्स असे कर्ल होतात ते असे स्ट्रेट राहतील. बरोबर. प्रॉन्स जे आहेत ते आपण डीप फ्राय करून घेऊ. करेक्ट. सो हे तेल गरम झालेलं आहे आपलं, आणि आपण हे थोडं प्रॉन्स फ्राय करून घेऊ. नाईस. सो ते कट केल्यामुळे ते प्रॉन्स आता ना असे स्ट्रेट राहणार आहेत. आणि एकदम लाईट कोटिंग आहे त्या बॅटरचं असं, ज्याच्यामुळे क्रिस्पीनेस येतं. प्रॉनची टेस्ट त्या बॅटरमुळे, खूप हेवी बॅटरमुळे त्याला स्पॉइल नाही. सो ग्रेट. आपली सगळी तयारी झालेली आहे. बट बिफोर वी स्टार्ट रोलिंग, सागर, एकदा आपल्या व्ह्युअर्सला, सो व्हॉट आर द कंपोनंट्स ऑफ सुशी? हे सगळं म्हणजे सुशी खातात तर सगळे जण, पण काय काय कंपोनंट्स आहेत ते जरा एकदा ब्रीफली सांगूया ना सगळ्यांना. सो हा आता राईस आपण जो आतमध्ये बनवला, आतमध्ये शिजवलेला आणि हे आपला प्रॉन्स टेम्पुरा जे आता आपण फ्राय केले, हे टेम्पुरा प्रॉन्स आहेत. सो त्याच्यासोबत आपल्याला थोडं इंग्लिश कुकुंबर, ओके, आणि पिकल्ड बीट्स, पिकल्ड कॅरेट, ओके, आणि हे रॉकेट लिव्हज. ग्रेट. दिस इज द सुशी जिंजर. आणि हे डेकोरेशन साठी आपले फ्लावर्स आहेत. दिस शुड बी चिली ऑइल. आणि हे एक स्पायसी मेव आहे. स्पायसी मेव. ग्रेट. आणि हे आपली सुशी मॅट जी लागते, आणि आपली नोरी शीट्स जे आपण रोल करायला. अँड दिस अगेन जपानीज sushi knife. Okay, all right. So I think we can start. So because sushi is a ready to eat product and we are in a fine dine restaurant, obviously इकडे सगळ्या काळज्या घेतल्या जातात हेल्थ अँड हायजीन स्टँडर्ड्सच्या. राईट. सो रेडी टू ईट प्रोडक्ट्सला ऑलवेज वेअर ग्लव्स. स्टार्ट आता आपण करतोय. सो ही निरी आहे, नोरी शीट. ओके. नोरी शीट्स. त्याला आपण त्याच्यावरती आपण सुशी राईस. आपण सुशीच्या तू कंटिन्यू कर. तो सुशीच्या आपण आपण जेव्हा मेन्यू उघडतो आणि सुशी असते तर देर आर डिफरंट टाइप्स. एक कॅलिफोर्निया रोल असतो, माकी रोल असतो, निगिरी असते. सो डिफरंट टाइप्स ऑफ सुशी, इफ यू कॅन ब्रीफली से. आणि ही कुठची स्टाईल ऑफ सुशी आहे? ही रिव्हर्स माकी म्हणतात, हिला उरा माकी म्हणतात. त्याच्यामध्ये राईस बाहेरच्या साईडने असतो आणि त्याचे इन्ग्रेडियंट जे असतात ते आतल्या साईडने असतात. करेक्ट. सो उरा माकी बनवतोय आपण. राईट. आणि हेच जर आपण उलट केलं तर तो माकी रोल होतो. माकी रोल, विच इज द राईस ऑन द आउटसाइड अँड नोरी शीट ऑन द इनसाइड. राईस इनसाइड आणि नोरी शीट आउटसाइड, त्याला माकी रोल. ग्रेट. सो हा राईस आपण व्यवस्थित त्याच्यावरती नोरी शीट वरती लावून घेतला. खरी सुशी खूप हेल्दी ना? ऍब्सोल्युटली हेल्दी म्हणतात. नोरी शीट इज ऑल्सो व्हेरी हेल्दी. सुशी राईस
अँड इट्स अ कम्प्लीट मील. सो जॅपनीज it's a फूड complete जे meal. आहे ते पण व्हेरी मच लाईक आवर इंडियन क्विझिन. इट्स अ व्हेरी इव्हॉल्ड अँड अ व्हेरी काय म्हणतात त्याला, अ व्हेरी सोफिस्टिकेटेड क्विझिन. राईट. सो एव्हरीथिंग इज व्हेरी थॉट आउट. नाईस. सो हा राईस आपण असा लावून घेतलेला आहे. करेक्ट. सो आता ह्याच्यावरती ह्याच्यावरती आपण थोडं तोगराशी टाकणार. सो तोगाराशी इज अ जॅपनीज कॉन्डिमेंट. स्पायसी असतं ना, राईट, थोडंसं स्पायसी असं. सो ह्याला फ्लेवरला द्यायला थोडासा. राईट. सो आपण So आता राईस स्प्रेड केलाय, तोगाराशी त्यांनी त्याला फ्लेवर दिलेला आहे. राईट. नाव आता हे आपण थोडं आता हे उलटवणार. सो विच इज वाय इट इज कॉल्ड एन उरामाकी. उरामाकी. कारण हे आता रिव्हर्स झालं. राईट. ग्रेट. त्याच्यामध्ये आपण आता मेयोनेज टाकणार. स्पायसी मेयो. बेसिकली नॉर्मल मेयोमध्ये आम्ही शिराचा सॉस टाकतो. ग्रेट. सो श्रीराजच्या घालून त्याला तो एक टिपिकल ती टेस्ट येणार आहे. राईट. सो स्पायसी मिओ. आणि मग ओके, आपला ग्रेट. आणि मग प्रॉन्स. आय थिंक इंडियामध्ये आपण सुशी बनवतो, थोडंसं इंडियन पॅलेटला ते आपल्याला राईट कस्टमाइज करायला लागतं. कस्टमाइज. नंतर हे इंग्लिश कुकुंबर आलं. ओके. आणि हे आपण पील नाही केलेलं आहे ना, दिस इज ऑल ऑल विथ स्किन. विथ स्किन. Correct. येस येस. इंग्लिश. आणि हे rocket leaves. रॉकेट लिव्स. हे जे हां बोलो. हे जे काही इन्ग्रेडियंट्स आपण वापरतोय ते तुम्हाला कोणत्याही स्टोअर्स मध्ये वगैरे हो, हल्ली हे सगळं मिळतंय. सो आता आपण पुण्यात आहोत, आपण दोराबजी मध्ये गेलो तर मला वाटतं हा सगळा मी किट पण बघितलेलं आहे. बरोबर. टोटली. जर घरी कोणाला करायचं असलं बरोबर. तर दे गेट दॅट एंटायर सुशी मेकिंग किट. म्हणजे ही मॅट आणि नोरी लीफ वगैरे सगळंच त्याच्यामध्ये येतं. ऍब्सोल्युटली. आणि हे टाकल्यानंतर आपण हे Great. एकदा रोल करून घेऊ. मॅट नाही करायचं का? मॅट नाही करायचं, तर मॅटने फक्त शेप देतो आपण. ओके. काही सुशी जशा स्क्वेअर पण असतात ना, स्क्वेअर पण तुम्हाला पाहिजे स्क्वेअर पण करू शकतो आपण, राऊंड पण करू शकतो. सो हा असा रोल थोडासा प्रेस करायचा. करेक्ट. आणि हा रोल तयार झाला. टाईट झालं पाहिजे, नाही ते कापताना सगळं बाहेर येईल. सो आपली प्रॉन ची सुशी झालेली आहे. राईट. नाव वी आर डुईंग द व्हेज सुशी, जी कुठची आहे मशरूम आणि आवोकाडो. मशरूम क्रीम चीज आणि आवोकाडो. मशरूम क्रीम चीज आवोकाडो. ग्रेट. सो सेम प्रोसेस. त्याच्यात मशरूम क्रीम चीज, मशरूम ट्रफल आणि आवोकाडो झाली. ओके, ग्रेट. त्याच्यामध्ये आपल्याला आहे बीट पिकल्ड व्हेजिटेबल्स मध्ये पिकल्ड बीट्स आणि पिकल्ड कॅरेट्स. राईट. ओके. राईट. सो लेट स्टार्ट. सो सेम प्रोसेस. ही पण उनामाकीच आहे. उरामाकीच आहे. येस येस. सो ही नुरी परत घेतलेली आपण. राईट. सेम प्रोसेस आहे. सो मशरूमला आपण ट्रफल ऑइलनी. येस, ट्रफल ऑइल त्याच्यामध्ये ऍड केलं. करेक्ट. त्यामुळे त्याचा एक फ्रेग्रन्स. सो ट्रफल इज वन ऑफ द काय म्हणतात डेलिकसीज किंवा समथिंग विच इज व्हेरी रेअर टू फाइंड. सो इट्स अ व्हेरी एक्सपेन्सिव्ह मशरूम. इट्स अ व्हेरी एक्सपेन्सिव्ह एक्सपेन्सिव्ह मशरूम इन्ग्रेडियंट इन द वर्ल्ड. ऍक्च्युली फ्रेश ट्रफल्स हे सहजासहजी आपल्याला असे मिळणार पण नाहीत. त्याचं ऑप्शन होतं फ्रेश ट्रफल्सचं. राईट. आणि जे ट्रफल कॉन्व्हर्जर्स असतात त्याचं ट्रफलचं ते म्हणजे दे पे $100s and $1000s टू जस्ट गेट दोज फ्रेश ट्रफल्स. हे सीझनल आहे आणि ते असे आपल्याला दिसत नाहीत. सो दे हॅव स्पेशली ट्रेन डॉग्स हू कॅन स्निफ आउट द ट्रफल्स फ्रॉम द अर्थ. सो इट इज अ प्राइज पोझेशन. ग्रेट. सो राईस झाला. सो हल्ली सुशी आय थिंक हॅज कॉट अप विथ द यंगर जनरेशन. माझ्या मुलींना तर सुशी म्हणजे वरण भात नाही खाणार पण सुशी खातील असं. राईट. आणि आम्ही कधी एवासारख्या रेस्टॉरंटमध्ये गेलो की सुशी तर त्यात ऑर्डर करणारच करणार. राईट. ग्रेट. सो माझा पण 3 वर्षाचा मुलगा आहे. ओके. त्याला म्हणजे जर सुशी खायचं असेल तर 3 वर्षाला सुशी. वाव. 3 वर्षाचा मुलगा आहे मला. आणि त्याला हाताने नसते खायची, त्याला चॉपस्टिक्स. सो दिस इज द ब्युटी ऑफ दिस जनरेशन. सो हे राईस आपण लावलेला आहे. राईट. आणि आता आपण हे टर्न करणार. सो ह्याच्यामध्ये अगेन मशरूम. ओके. सो तिथे आपण नॉनव्हेज करताना आपण स्पायसी मिओ घालतो. राईट. नाव यू आर पुटिंग मशरूम ओव्हर. क्रीम चीज. हे जे आपण मशरूम आतमध्ये बनवलेलं मिक्सचर ते आपण पायपिंग बॅग मध्ये टाकलेलं आहे. आणि ते थंड झालेलं आहे. सो इट्स इझी टू पाईप ऑल्सो. राईट. वा, स्मूथ झालं ना एकदम. सो ह्याच्यामध्ये थोडं आपण पिकल्ड बीटरूट. व्हेरी नाईस.
अंडर पिकल्ड कॅरेट्स. Pickled carrots. The beauty of Japanese cuisine is, the precision of how they cut their vegetables. किती ते perfectly सगळं सिंक्रनाइज असतं त्यांचं जेवण. आपल्यासारखे मसाले वगैरे नसतात, पण त्यांचं कटिंग वरती आणि याच्यावरती खूप फोकस असतो. राईट. सो आता आपण this रोल now. करणार. येस. मग avocado याच्यावरती जाणार का? हा avocado वरनं. ऑल राईट. येस. नाईस. avocado पण तुम्ही लोकली सोर्स करता का? Yes. इम्पोर्टेड असतात ते. हे इम्पोर्टेड आहेत. हे ह्याला हस avocado म्हणतात. हास avocado इज इट्स अन इम्पोर्टेड व्हरायटी. आपण हल्ली इंडियामध्ये सुद्धा avocado ग्रो करतायत ना? इंडियनमध्ये avocado grow चांगले आहेत आणि इंडियन येस येस. इंडियन avocado पासून खूप छान. आणि तुम्हाला इझिली कोणत्याही मार्केटमध्ये किंवा कोणत्याही व्हेजिटेबल वाल्याकडे तुम्हाला ते भेटून जातील. सो हा झाला रोल. तयार झाला. तर avocado येस. तर ह्याला आपण बाजूला ठेवूया. बाजूला ठेवू. सो हा avocado आहे. आपल्या स्टार्टरची जी रेसिपी होती, जी आपण डिसेंबरला पार्टी ॲपिटायझर्सची एक रेसिपी बनवलेली सीझन बाय सिद्धार्थमध्ये, तेव्हा मी avocado वॉकोमोले बनवलेलं. दॅट टाइम आय हॅव शोड हाऊ टू कट दी avocado. यू कॅन वॉच दॅट रेसिपी वन्स अगेन. वाव, छान मस्त राईप avocado आहे. ब्युटिफुल ग्रीन कलर. राईट. सो आपली सुशी नाईफ इन ॲक्शन. नाईस थिन स्लाइसेस ऑफ avocado. सो ॲब्सोल्युटली अर्धा avocado आपल्या एका रोलला गेला. हे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही बाहेरच्या साईडने पण लावू शकता. राईट. जस्ट अबाउट अ प्रेझेंटेशन तुम्ही कसं करताय. दॅट्स ऑल इट इज. प्रेझेंटेशनवरच तर सगळं आहे. तर पण avocado आणि याला फक्त एकदा त्याला प्रॉपरली वरती शेप शेप. द्यायला. येस. व्हेरी नाईस. प्रेशर बसतंय. ओके. परफेक्ट. लवली. सो आपला मशरूम avocado रोल. मक्की रोल. सो सुशी झालेली आहे. लेट अस डू द फायनल प्रेझेंटेशन. राईट. आधी वेज करूया. येस. ओके. सो आपला हा avocado रोल, avocado मशरूम रोल. करेक्ट. ह्याच्यावरती थोडं आपण परत एकदा थोडंसं ट्रफल ऑइल टाकणार आहोत. हो. ओके. सो त्यांनी शाईन पण येईल आणि तो शाईन एक पण येईल fragrance आणि पण येईल. फ्लेवर पण. मस्त. ज्याला आपण थोडंसं हम्म. पसरून घेऊ. सो ह्याच्यावरती हे प्लास्टिक रॅप थोडा लावून मग Okay. कट करायचं असतं याला. ओके. कारण तो नाही तर मग कट करताना ते सगळे स्प्लिट होतं ते स्प्लिट आधी 1/2. 1/2 करून घेऊ. सो व्ह्युअर्स, तुम्हाला लक्षात आलं असेल की प्रोफेशनल सेटअपमध्ये बघा, एका बिझी नाईटमध्ये वेन दे आर सेलिंग 35-40 पोर्शन्स आणि असं प्लास्टिक रॅप करून मग ते प्लास्टिक व्यवस्थित निघालं पाहिजे. राईट. सो आपण जे रेस्टॉरंटमध्ये एवढे जे पैसे चार्ज करतो, ऑफकोर्स ते फूडचं असतंच, बट दीज आर सो मेनी थिंग्स दॅट गो अननोटिस्ड. आता हे झालं व्हेज सुशी. Correct. आपण So आता आपली prawn प्रॉन्स sushi. सुशी पण कापून घेऊया. ह्याला प्लास्टिकची गरज नाही. ह्याला प्लास्टिकची गरज नाही. राईट. सो साधारण एका रोलमधनं आपल्याला 6 पीसेस म्हणजे एक पोर्शन जे आपलं एक पोर्शन. रेस्टॉरंटमध्ये सर्व करतात, दॅट इज 1 रोल. राईट. सो हे कापून झालेलं आहे. आता ते प्रेझेंटेशन ना. येस, प्रेझेंटेशन करून घेऊ आपण. सो या छान वुडन बोर्ड्स वरती इथे एवामध्ये सुशी सर्व केली जाते. लवली.
सो ही कापून झाली. गार्निश आपण आता करूया. Yes. आधी आपण ही वाली सुशी व्हेजवाली आहे ती पण प्लेट करून घेऊ. करेक्ट. ओके. वाव, किती मस्त दिसतंय माहिती. आणि आय एम शुअर जेव्हा संध्याकाळी म्हणजे तुमचे येलो सॉफ्ट लाईट्स असतील, फॅमिली सिटिंग और Right. कपल सिटिंग, दिस इज ग्रेट. आहे. राईट, आपण आता हे गार्निश करून घेऊ. गार्निश करूया. येस. सो आपण आता गार्निश करतोय. Alright. हे स्पायसी मेयोनीज आहे. जे आपण आतमध्ये घातलं तेच वरती. हो राईट राईट, हे स्पायसी जॅपनीज मेयो आहे. ओके. हे काही फ्राईड प्रॉन्स, टेम्पोरा प्रॉन्सचे तुकडे घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये थोडंसं चिली ऑइल घालून ओके. हे गार्निशसाठी आम्ही वापरतो. थोडंसं तोगराशी, ओके. परत ते झालं. ठीक आहे. प्रॉन्स आपण जराशी थोडंसं डस्ट. ओके. गार्निशसाठी वापरू शकतो. नाईस. देन थोडंसं स्प्रिंग अनियन. स्प्रिंग अनियन्स. डन. तयार आहे ना? थोडंसं फक्त आता त्याचे हे जे आहेत ऑफकोर्स हे तर इसेन्शियल इसेन्शियल कंपोनंट. कंपोनंट, थोडंसं वसाबी वसाबी, पिकल जिंजर. आणि पिकल्ड जिंजर. सो वसाबी इज आपला जो मुळा असतो त्याच फॅमिलीमधला आहे. एक्स्ट्रीमली पंजंट. आणि हे अगदी थोडंसं लावायचं असतं नावासाठी. आणि पिकल्ड जिंजर जे पॅलेट क्लिन्झर सारखं त्याचं काम करतं. राईट. सो दिस इज एवाज उरामाकी विथ टेम्पुरा फ्राईड प्रॉन्स. राईट. सो याचं गार्निश झालं. सिमिलरली लेट्स गार्निश द अवोकाडो. मशरूम आणि आवोकाडो. तर आपण हे गार्निश करून घेऊ. सो स्पायसी मिओ ऑन टॉप. ग्रेट. आणि ह्याच्यावरती आपण थोडंसं ससमी सीड्स टाकू. सेसमी सीड्स आपले ब्लॅक ब्लॅक आणि व्हाईट आणि दोन्ही. व्हाईट. तिळाचे गार्निशनी टोस्टेड तीळ. व्हेरी नाईस. आणि मग Oh, थोडं some- गार्निशसाठी आपण लवली एडिबल फ्लावर्स आहेत. एडिबल फ्लावर्स. सो प्रिटी. आणि वसाबी कॉन्डिमेंट्स. करेक्ट. आणि पिकल जिंजर सुद्धा जाणार ना पिकल जिंजर साईडला. येस. ओके. सुपर. ब्युटिफुल. सो एवाची मोस्ट सेलिंग प्रॉन ड्रॅगन सुशी आणि आवोकाडो मशरूम ट्रफल सुशी ओनली फॉर द व्ह्युअर्स ऑफ सीझन बाय सिद्धार्थ. सो आपण आता हा स्पॉन्ज बनवतोय, चॉकलेट स्पॉन्ज. सो हे आपल्या डेझर्टचं पहिलं कॉम्पोनंट आहे बरोबर आहे. डेझर्टचा फर्स्ट कॉम्पोनंट Correct. चॉकलेट स्पॉन्ज. सो त्याच्यासाठी आपण हा मैदा घेतलेला आहे. ओके. त्याच्यामध्ये ही कॅस्टर शुगर आहे. Okay. किंवा तुम्ही रेग्युलर शुगर पण वापरू शकता. राईट. हे बेकिंग सोडा आहे. सो बेसिकली जे ड्राय इन्ग्रेडियंट्स असतात एका ड्राय sponge इन्ग्रेडियंट्स बनवायचे, राईट ते सगळे आपण मिक्स करून घेतले. बेकिंग पावडर टाकली आहे आणि हे कोको पावडर. कोको पावडर. ओके. सो बेसिकली ऑल युअर ड्राय इन्ग्रेडियंट्स आर टुगेदर. Right. आणि आता याच्यात आपण वेट इन्ग्रेडियंट्स घालू. त्याच्यामध्ये येतं पहिले ऑइल, व्हेजिटेबल ऑइल व्हेजिटेबल ऑइल. येस. आणि मिल्क. आणि दूध. व्हेरी नाईस. आता मिक्स करून घेऊ. आणि हे मिक्स करून 350 डिग्री फॅरेनहाईटवर आपण हे बेक करणार आहोत. आणि ह्याला साधारण किती वेळ लागेल? ह्याला साधारण बेकिंगसाठी 35 मिनिट्स. 35 येस. सो आता हे सगळं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. हा. ह्याच्यामध्ये लम्प्स नाही पाहिजे बिलकुल पण. आणि एकदम स्मूथ बॅटर झालेलं आहे बघा. राईट. सो आता हे आपण ह्याच्यात पोर करणार आहोत.
सो हे आपण काय करतो सागर? हो, आता आपला नेक्स्ट कंपोनंट आहे ब्ल्यूबेरी कंपोट. सो दीज आर व्हॉट फ्रोझन दीज आर फ्रोझन ब्लूबेरीज. फ्रोझन ब्लूबेरीज. हा, हे आपण आता बेसिकली पॅनमध्ये हे मिक्स करून हा त्याच्यामध्ये थोडी शुगर टाकणार शुगर घालून आणि व्यवस्थित शिजवून घेणार आहे. ओके. सो ह्याच्यातलं जे पाणी आहे हे सगळं पाणी बाहेर पाणी निघेल बाहेर निघेल. आणि ते ब्लूबेरीज जे आता अशा सॉलिड फॉर्म मध्ये आहेत ते सगळं सॉफ्ट होतील. बरोबर? राईट. करेक्ट. ओके. सो आता आपण कुठचं कॉम्पोनंट बनवतोय? राईट. आपण हे आता चॉकलेट मूस बनवतोय. त्याच्यासाठी आपण व्हिप क्रीम घेतलेली आहे. थोडंसं शुगर टाकून आपण सगळं व्हिप करून घेतलेली क्रीम. सो हे स्टिफ पीक्स आहेत ना? हा, सॉफ्ट पीक. सॉफ्ट पीक. सो सॉफ्ट पीक पर्यंत केलं आणि त्याच्यात आता तू काय घालणार आहे? हे मेल्टेड चॉकलेट आहे. सो कंपाऊंड चॉकलेट. कंपाऊंड चॉकलेट आहे. सो दिस इज अ डार्क चॉकलेट. डार्क चॉकलेट. सो हे चॉकलेट लगेच यूज करायला लागेल कारण मेल्ट केल्यानंतर ते लगेच घट्ट होतं. त्याच्या आधी हे आपल्याला मिक्स करणं गरजेचं आहे, नाहीतर ती टेक्स्चर ते चॉकलेटचं आपल्याला मिळणार नाही. राईट. सो आपल्या चॉकलेट डेझर्टचं हे एक खूप महत्त्वाचं कॉम्पोनंट चॉकलेट मूस जे आहे ते आत्ता आपल्याला सागरने बनवून दाखवलेलं आहे इथे. तर हे मूस रेडी झालेलं आहे. Correct. आता हे आपण पायपिंग बॅगमध्ये ट्रान्सफर करून घेऊ. सो आपले सगळे कॉम्पोनंट्स या ब्युटिफुल डेझर्टचे तयार झालेले आहेत. आता सागर ह्याचं आपण असेंब्लिंग करणार आहोत. बरोबर? येस, येस. सो काय करणार असेंब्लिंगसाठी? सो म्हणजे असेंब्लीसाठी हे आमच्याकडे रिंग आहे, काचेची रिंग आहे ही. Right. बेसिकली हे ह्याला आपण मग हे असं प्लास्टिकचं एक साइड आपण बंद करतो. बंद So ही करतो. दोन्ही साइड आणि अशी ओपन रिंग आहे. Right. बोरोसिलची टेम्पर्ड ग्लास आहे ह्याच्यात. ग्लास आहे करेक्ट. आणि मग ह्याच्यामध्ये आपण असेंबल करणार आहोत. राईट. सो जी बंद बाजू केली ती आपण खाली ठेवली. ओके. त्याच्यानंतर सो मग आता पहिले आपण विल स्टार्ट विथ द स्पॉन्ज. स्पॉन्ज. ओके. चॉकलेट स्पॉन्ज. सो स्पॉन्ज जो आपण आतमध्ये बनवला तो थंड करून मग आपण हा कट केला. राईट. बरोबर? राईट. चॉकलेट मग त्याचं आपण रिंग बनवून घेतलेलं आहे. हा. त्या रिंग मोल्डी ते कट करून ह्याच्यात ठेवलं. आणि हे काय आहे? हे शुगर सिरप आहे. शुगर सिरप. सो दिस इज सिम्पल शुगर सिरप. सिम्पल शुगर सिरप, जेणेकरून आपला स्पॉन्ज जास्त ड्राय होऊ नये. करेक्ट. सो त्याच्यातला मॉइश्चर जरा घालायला म्हणून आपण याच्यात शुगर सिरप लावतोय त्याला. ओके. सो याला शुगर सिरप लावलं. शुगर सिरप लावलेलं आहे आणि Now? त्याच्यावरती आपण मूस टाकून देऊ. जे आपण मूस बनवलं. येस. सो एका बिझी नाईटमध्ये हे किती डेझर्ट जातात? हे रफली 100 ते 125 डेझर्ट्स आपल्या माय गॉड ह्याच्यात जातात. कारण हे खूपच पॉप्युलर डेझर्ट आहे. ऑफकोर्स. सो आता आपण ह्याच्यामध्ये ब्लूबेरी कंपोट टाकणार. ब्लूबेरी कंपोट जे आपण पहिले बनवलेलं आहे. हे पण असं छान घट्ट झालेलं आहे. राईट. सी दॅट्स द पॉवर ऑफ व्हायरल ट्रेंड्स. हे व्हायरल आहे हे डेझर्ट इथे बनतंय मिळतंय त्यामुळे दॅट इज काइंड ऑफ सेल. अमेझिंग. राईट. ओके. सो नाव अगेन वन मोर लेअर ऑफ स्पॉन्ज. ओके. स्पॉन्ज. सो ही प्रोसेस परत हे थोडंसं आपण प्रेस करून घेऊ जेणेकरून ते एक जीव होईल. करेक्ट. आणि परत अगेन शुगर सिरप. व्हेरी नाईस. सो ऍक्च्युली हे एका माणसाला खायला आय थिंक इज टू हेवी. शेअर्ड फॉर टू. खरं. राईट. शेअरिंग इज केअरिंग. शेअरिंग इज केअरिंग. आणि क्वाईट रिच. मूस वन्स मोर. सो आता शेवटची आपली लेअर आहे. सो याच्यामध्ये फक्त मूस जाईल. अच्छा. आता परत आपण ब्लूबेरी नाही घालू. ब्लूबेरी फक्त मधल्या लेअरला आहे. ग्रेट. आता आपण हे सेट करायला आम्ही फ्रीजमध्ये ठेवून देतो. हे अच्छा. ॲटलिस्ट एक ते 1.5 तास फ्रीजमध्ये ठेवायला पाहिजे टू सेट. अच्छा. सो हे म्हणजे आता नॉट रेडी टू ईट. नो. ओके. सो दिस विल गो इन द फ्रीज. राईट. ठीक. राईट. सो हे डेझर्ट आता सेट झालेलं आहे. आता ह्याच्यानंतर आपल्याला याला गार्निश करायचं आहे. त्याच्यासाठी आपण मेल्टेड मिल्क चॉकलेट वापरणार आहे. आणि हे थोडंसं आपल्याकडे हेझलनट्स आहेत जे की रोस्टेड आहेत. आणि आपल्याकडे थोडं कोको पावडर आणि पावडर शुगर. ग्रेट. सो हे मेल्टेड चॉकलेट आहे आणि त्याच्यामध्ये मी थोडंसं हेझलनट टाकलेले आहेत. सो आता हे मिल्क चॉकलेट आपण घालतो याच्यावर. राईट. विथ चॉप्ड हेझलनट्स. सुपर. आणि आय गेस जेव्हा हे आपण उचलू येस तेव्हा ते हेच चॉकलेट जे आहे ते पोरमी अप सारखं ते असं राईट मस्त त्याच्यावरनं पोर होणार आहे. अमेझिंग. थोडेसे आणि हेझलनट परत. चॉप्ड हेझलनट्स ऑन टॉप. वाव. दिस लुक्स सो टेम्पटिंग इवन राईट नाव. हे डस्टिंग.
आणि हे फायनल टच एक Right. चॉकलेट डस्ट. वाव, लुक एट दिस. कोको cocoa पावडर powder आणि आणि पावडर शुगर. पावडर्ड शुगर. कांट वेट टू ईट. इट्स रेडी. हे चॉकलेट हेझलनट पुल मी अप व्हायरल डेझर्ट सध्याचं राईट फ्रॉम एवा, ओनली फॉर द व्ह्युअर्स ऑफ सीझन बाय सिद्धार्थ. सो आपल्या मेहनतीचं फळ. Yes. लेट्स टेस्ट Let's try. and Yes. give a Yes. feedback to the viewers of season by Siddharth. Right. Great, amazing. I can't wait. So, please go ahead. Yes. एक ह्याच्यातलं आणि एक ह्याच्यातलं. मला तर ट्रफल ऑइलचा ना तो फ्रेग्रन्स अजूनही तितका स्ट्रॉंग आहे. Right. आय मीन रिअली इम्प्रेस्ड. व्हेरी नाईस. ओ थँक्यू सो मच. Yes. Thank you. ग्रेट. लेट्स Let's टेस्ट. try. Yeah, let's try. हे सोया सॉस आहे साईडला. थोडासा Just त्याला थोडासा डिप करूया. करेक्ट. Very good. Seriously, very nice. Thank you. So before I take the bite of the non-veg sushi, a little piece of that pickled ginger, Right. just to clear the palate. Great. And Prawns. prawn dragon, same way. Now I'm eagerly waiting for our dessert. Right. Okay. All dessert. Yeah. Nice. Yeah, this is that viral moment. I mean, काय ना So- या एका ह्याच्यासाठी ते डेझर्ट कडे पॉप्युलर झालं. Right. Right. सो पुल मी अप आहे. सो आता आपण So, let's pull. लेट्स पुल Pull the glass. Yes. Amazing. Okay, 1, 2, 3, moment of truth. Enjoy this. Look at that. Right. Keep it here. Wow. एक मिनिट खायच्या आधी Yes. लाईक ऑल सोशल मीडिया युजर्स एक फोटो तो बनता है बॉस. Right. 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 Lovely. My daughters are going to be so jealous की मी हे खाणार आहे आणि त्यांना नाही मिळणार आहे. So Okay. its added advantage असा आहे की it's a eggless chocolate cake. Wow, So very nice. So everyone can enjoy the. Great, great, superb. Please. All right, thank you can so try. much. Here, one for you. Yes, thank you. Let's dig in. Lovely. हा हे लगेच घट्ट होत आहे ना चॉकलेट. Oh, सो हे लगेच खायला पाहिजे. right. 10 on 10. No wonder this is so popular. Amazing. सो बघितलं तुम्ही, सुशी खरं घरी बनवायला काही जास्त मुश्किल काम नाही आहे. पण जर तुम्हाला तेही नसेल करायचं तर सागरला कॉल करा आणि एवाला नक्की या. Yeah. Yes. आणि हे डेझर्ट खायला तर एवाला आय थिंक नक्कीच. एव्हरीबडी शुड कम हिअर. Right. सो मलाही खूप आवडला आज. खूप दिवसानंतर रेस्टॉरंट चालवण्याच्या याच्या भानगडीमध्ये मलाही कुकिंग करायला कधी ऑफकोर्स टाइम भेटत नाही, पण आज तुमच्या माध्यमातून मला Nice. कुकिंग पण तुमच्या आतला शेफ परत बाहेर आला. सो थँक्यू फॉर कमिंग. थँक्यू फॉर इन्व्हायटिंग अस. येस, थँक्यू. आणि सीझन बाय सिद्धार्थच्या व्ह्युअर्सना हा एपिसोड कसा वाटला प्लीज आम्हाला याचा फीडबॅक कळवा. अजून तुमच्या डोक्यामध्ये काही चांगले चांगले रेस्टॉरंट असेल ज्याच्याबरोबर असा आम्ही हा फॉर्मॅट करू शकतो तोही आम्हाला सुचवून सांगा. आणि लाईक, शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा. Sagar, once again, congratulations on your anniversary. Thank you so much. Of this Thank you. beautiful restaurant. Thank you, Siddharth. Wish you lots of Thank you. success and keep watching Season by Siddharth. Thank you.